सुंबवरान या मांडल सुंबवरान या मांडल सुंबवरान या कुणाला सुंबवरान या कुणाला या गण्याला देवागा काशी या लिंगाला देवागायाच्या या बहिणीला बहिण गमाकू या बाईला बहिण गमाकू या बाईला बहिण गमाकू या बाईला सुंबवरान या मांडल लोणार माझ्या या गावाला मोरल्या बाजूला दार मोरल्या बाजूला मोरल्या बाजूला वडिलाच्या देवाला वडिलाच्या देवाला महादेव या देवाला देवचरण वंदल देवचरण वंदल बरानो मांडल कधी या संताला संत बाळू मामाला संत बाळू मामाला कोल्हापूर जिल्ह्याला व छत्रपती किल्ल्याला दयाच्या बोट्याला कदमापूर गावाला कदमापूर गावाला उद्याळ्या पेट्याला उद्याळ्या पेट्याला वाघाला गोटी पेट्याला संत बाळू मामाला मेंढ्या राख्या देवाला मामा सायाला हो पाठीवर रायाला विद्या दिल्या गुरुला विद्या दिल्या गुरुला सख्या थोरल्या भावाला सख्या थोरल्या भावाला
कसवाशी रंगाला कसवाशी धान्याला पांडुरंग तात्याला सर्व माझ्या बंधूला माझ्या बंधूला बंधू चरण वंदल गाव माझ्या सायाला काशी महादेव जगाला भुजतीच्या धान्याला माळगया रायाला देवा चरण वंदल देवा सायाला पाठवर रायाला गायाला तो दुसऱ्या वाटाला तो दुसऱ्या वाटाला तो दुसऱ्या वाटाला तो दुसऱ्या वाटाला साता युगाचा पहिला साता युगाचा दे तू सोडून करता दे तू सोडून सुरेश येतो का आवाज तिथपर्यंत येतो सगळ्याला काय झालंय माहिती का आवाज बसला इथं काही सांगून फायदा हा बऱ्याच दिवसातून अगदी माझे लाडके मिळवणं एकुलता एक लाडका चुलता तिन्ही बहिणी सर्व नातेवाईक अगदी अण्णाची आठवण म्हणून अण्णाच्या जुन्या आठवणीला नवीन उजाळा म्हणून थोडंफार जसं की आपल्याला अण्णासारखं जमणार नाही फुल नाही फुलाची पाकळी त्यांचं मनोरंजन करायचं अगदी तिन्ही बहिणींनी तो विचार केलाय की आम्हाला ती आठवण समोर येऊ दे तुला येईल तसं म्हण
हीच काय तर मी ओळीमधून संसार करायचा कळत होता म्हणून बहिणीनं मुलगी दिली आम्हाला. आता ते संसार कसा करायचा आहे, कसा करतोय हे तिनं ऐकावं. सासूबाई बऱ्याच दिवसातून मुंबईतून ऐकायला आलेले आहे, जावायचे संसार कसा करतोय, लेख माझी कसा ठेवतोय बघा. पण तुमची लेख ती संसार कशी करते तिचं डोकं काय हे तुम्हाला सांगायचं आहे आता. हा खास करून आणि सगळ्यांना ऐकू दे. आता रातभर ओळी म्हणली देवाधिकाची, सगळी काही नामस्मरण राहिलं. माझ्या जावाईने अगदी देवाधिकाची ओळी म्हणली, मित्र मंडळीने म्हणली. जास्त काय इकडे तिकडे कोणी ध्यान दिलं नाही. अगदी देवाधिकाचं एवढं चांगलं म्हणून सुद्धा. आता एवढं रातभर तू पोळ्या खाल्ल्या, सगळं काय जेवण चांगलं केलं, त्याला तुला कडक असं काय होतं, त्यात पदार्थ कोणता होता? आमटी नव आमटी. हा जसं काय त्या जेवणासाठी आमटीचा लागतोय गुटखा, तसा ओवीत सुद्धा छोटासा असायला पण गमतीचा लागतो चुटका. तर नवरा बायकोचा संसार बरोबर आहे का? आता ते आताच्या पहिल्या कलियुगात नवरा बायकोचा संसार एकदम इमानदारीने होत होता. आता कलियुगातला संसार कसा आहे ते सांगूया. हा आता सासूबाई बी सगळ्या बसले तर त्यांना त्यांच्या लेकीचा संसार कसा आहे ते सांगूया. हा कळला पाहिजे. तर म्हणून काय म्हटलंय, ती संसार कसा आहे माहिती का? कारभारी तुम्हाला काय अक्कल नाही, तुम्ही काय काम करायच्या लायकीचं नाही. बक्कल नाही अक्कल, ही बक्कल बेलताची आहे. कारभारी मी भादरीन संसार करते. आता तुम्हाला काय यातलं येणार नाही. मी संसार करते, मी संसार करते कसा बघा. मी रोज रुपयाचं सूत करते, मग तुम्ही बसून शान खावा. तसं नाही, शान नव शांत बसून खावा. तर तुम्ही बसून शान खावा. त्यास नाही शांत शांत. त्यासाठी मी रोज रुपयाचं सूट कापत्या, त्यासाठी रहाट आणावा लागल. मग ते रहाट आणायला काय लागतंय तुम्हाला माहिती आहे का? काय माहित नाही ना? सांगते बघा. आता सांगू का? जरा सांग लवकर. कोष्ट्याची नार करी संसार, नार बोलते पतीला, बायको बोलते नवऱ्याला, रोज रुपयाचा सुद्धा कापत्या, राट आणून द्या एक मला. केरभरणी का शान काढली कारभारी इडाय का? कोष्ट्याची नार करी संसार, नार बोलती पतीला, म्हणजे सांगता काय काय नाही ते. रोज रुपयाचं सूट कापते, राट आणून द्यावे का मला. आता त्या राटासाठी काय लागतंय सांगते तुम्हाला. रात्रीचा राट करायचं काम नाही. शिरेगाव शहरामध्ये बावली आला, शिरेगाव शहरामध्ये बावली आला, पाटांचा डोस काढले, चिपळूणचं स्वतः माझ्या राटाला पाच माराय. इकडे त्याचं काय नाही शिल्लक
शिरजंपली लय बडा बडा तुम्हाला मग काय कळलं नाही का? जरा काय तर ऐकायला ते पुढून काय तर म्हणले म्हणली का? हा. परत एकदा सांगते. सांग. राटणीचं राट कराडचं थांबलं, शिरगाव शहर मध्ये बावल्याला आणि पाटणचं डोसकडून चिपळूणचा सुतार म्हणजे राटाला पाचर मारायला राट आवळायला. होय हा मस्त बघी चिपळून का सुतार आलो तुला 5,000 मारायला त्यापेक्षा हितलं काय कुठे गेलं काय उसाला कारभारी हा इथल्या सुतारा काही येत नाही. येत नाही. सुतारा आहे बेवडा ती नामा सुतार म्हणताय ना, कोणचा ती नामा सुतार. पलीकडचा हा बर नामा सुतार म्हणजे कामा कारभारी. हा त्या सुताराला काय येत नाही माहितीये का? काय ती सुतार सकाळी लवकर येते, गिरण चालू करते हा आणि दुपारी 12 वाजता भुकाच्या तावाने तसंच गिरण उघडून सोडून जाते. जाते काय कुत्र पीठ खाते ती मुष्ट होते ती. त्यानं माझा काय राट आवडत नाही बे. पाचर आवडत नाही बर आता म्हणून ती मला चालत नाही. मग तिथलं पाहिजे काय हा आणि काय पाहिजे तुझ्या राटाला कारभारी हा आता सुतार आणला, राट एकदम बेस्ट केला. कष्ट करायचा आता त्याला काय पाहिजे तुमचा कोण बाप विचारायचा. हे तुझ्या आईच्या गावात पाहिजे हा माझ्या बापाचं नाव विद्या होईल आईला ताव आलाय. मग तर कारभारी त्यासाठी काय लागतंय सांगू का? सांग लवकर आता सांगू का? नाही घरी गेल्यावर सांग घेऊन तू मुंबईला गेल्यावर आवडीच द्याला फिरवीन बाला फंडाचा कलवाना विचारायला, फंडाचा कलवाना विचारायला, बडायचे बाय बाग पाडायला, मोड काढायला माझे काय तर म्हणले की इतरायला आट्याला पाहिजे तुला जरा आलं दिलं की आता आवडीच द्याला फिरवीन बाल बर फलट्यांचा कलवाना विचारायला, बडूची बाय भांग काढायला, मोड काढायला. होय हा तुला तिकडला कंगवा नुसतं हा माझं सकाळी दात्याला लय मोठा इथे म्हटलेलं कारभारी ती काय माकडा जेवणार आहे काय? हा मी काय माकडा जेवणार आहे का? ती दाताळ केस का माझी दाताळ म्हणजे काय सारं वाढायचं असतं. ती कुठल्या गावाला इथल्या तर जवळ जवळ होत नाही होय हा कारभारी हा तुम्ही दात्याला आणलं दात्याला आणले इतरायला म्हातारी कुठली पाहिजे का ते एकीला बी येते. ते आमच्या नान म्हातारीला सांगितलं बरोबर खरं तुला असं आहे का? हा म्हाताऱ्याला फक्त दातवान आणि श्री असतं. जुनी आहे ती जुनी होय हा तर कारभारी अजून काय पाहिजे तुझ्या हाताला हॅलो हॅलो तर कारभारी आता तुम्ही बडवीची बाहेर वाहणार काढली, अजून माझ्या राटाला काय लागतंय तुम्हाला माहिती आहे का? आता सांग लवकर आता सांगू का? जरा लवकर सांग लवकर सांगू हा उधळायला लागले सरळ आहे. लाडूची लाड चिकुल्याची दाड खंडूंचं त्याला ना राटाला, खंडूंचं त्याला ना राटाला, मिठ्याच्या पीठ मध्ये घालायला माझ्या राटाला कोणत्याची नाड. कष्टाची नाड बाई, कष्टाची नाड बाई, हुशार बाई, हुशार बाई.
बडबड बडबड तुझ्या आईला सोडले तुझ्या कारभारी शिवाय द्यायचं काम नाही. जागादार इथले लांब नाही कारभारी पुढे टाकून बोलायचं बी काम नाही. पैसा मिळाला तर रोज रुपयाचं सूत कापत्या. होय होय तुले एक मधले राबत्या आता कळणचं त्याला आणलं, विट्याचं पीठ घालून बाईना मी राहट बनवला. आता तुम्ही मला सांगितलंच. तुला कळलं तर त्याला पाहिजे हा ही कशाला सांगते सकाळ जाऊन त्या आबाया गाडीचा वगैरे आमच्या सारे अंगाला लावतो कारभारी लाज वाटतं का तुम्हाला? ओढे म्हणजे काय मी काही बैलगाडी चालवणार आहे काय? अगं तिकडनं कसलं त्याला एक काळ ते वंगण ते वंगण लावतो तू मला बघते का फिरते त्या सांगोलीच्या पत्रात. आईला कसले काळे झाड चमकते लोक मला याच्या तरी कुठला आणले म्हणून कलर गेला का पैसा परत. हा. तर कारभारी अजून काय पाहिजे तुझ्या हाताला आता सांगू का? सांग लवकर लगेच सांगू का? आता मी सांगण्यापासून आपल्या येतो नव्हता सांगते बघा. सांग लवकर कापूस कापूस बयाच्या पारणी शिरीच्या दोरी तांबळाच्या दांडी पटुड्याच्या मांडी वाटगाव मायने सोडला वाजता पासांगाला मिरग्याचा दणानं झोकायला रेत्र्याच्या शेट्यानं पड केला पेट्याच्या गिराईकानं नेला आणि कोष्टाची नार. आता तर ध्यानात आला असेल. तुझ्या आईच्या गावात पाय बाड 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 त्या आमच्या सुतगिरीचा पट्टा सुद्धा एवढा चालत आहे कारभारी हा? आता लगेच सांगते बघा. सांग. कापूसाचा कापूस बाहेरची पारडी शिरट्याची दोरी तांबळाची दांडी बाटुड्याचा मांडी वाटगाव बाईनी सुरलो वाजत आहे पासांगाला. वा 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 शबाश काय झालं कारभारी? एवढं सगळं गोळा करायला तुझ्या बाण मला तिने दिली आहे कारभारीवर टाकून बोलायचं काम नाही. का? तुमचा बाबा माझा कोण? राजा तुला होय हा तुला कासरा तुम्हाला सासरा, हा तुम्हाला अनुभव फास लावायला एखादा कासरा. हा, आणि तुला पास. आणि तुला नाव माझं नाव आहे टिकला ठेव सर गावात कारभारी सुरलो वाजत आहे पासांगाला रेट्याच्या शेतानं पड केला पेट्याच्या गिरायकाने नेला आणि हिच्या पैसे. तुझ्या आईच्या तुझ्या कारभारी काय झालं काय झालं? तुला राहत आणून देणार मी बरोबर आहे इस्रायलचं सामान आणून देणार मी बरोबर आहे त्याला आणून देणार मी खरं आहे सगळा खर्च करणार मी बरोबर आहे. सगळे पैसे गोळा करून सगळे त्या दोस्तांना देते काय तुझ्या मी आईच्या मी कारभारी कारभारी एवढं महाराज काम आहे. कारभारी इकडे या. थांब थांब नाक सोड त्याला नाग म्हणायचं का? पाणी टाकायचं. तुला किती ताकद आहे सुग्रास घालून मी सांभाळेल सुगरास नाही होलीची पेढी हीच आखली असेल वावरण. म्हणीनं पुन्हा ह्या दिवसात तुला सारखं लागतं लागलं कारभारी ही तुमचं दोस्त कुठचं ही बेवड ही वय हा बर दिवसात सोडीतून रात्री दुंडीत दारू खाऊन येतो ते दारू खाऊन येते तर हा ही पिऊन येते. तू येतो ते काय? हा हा कारभारी हा. मी यांच्यापेक्षा पैसे का दिले हे कोण तुमचा बाप विचारायचा का? तुझ्या आईला लय भारी बोलायला लागले बघा तू कारभारी हा आता तुम्ही जर कमवलं होतं तुम्ही मला पैसे दिले हे खरं आहे. मी कमवलेला पैसा हा ही दोस्त आलं होतं ही दोघं हा डुलत डुलत मागत करी ही मागत काय येते महागारी कशाला आणलं अहो तुमचं दोस्त कारभारी हा आता ते आलं आणि म्हणलं वहिनी वहिनी हा सुरेश दादाला तुम्ही कमवलेले पैसे मागितले. तुला म्हटलं मी होईने म्हणे होण हे होणी नावा होण ही होणी नावा काय म्हणलं वहिनी वहिनी पैसे वहिने म्हणले हा. बर काय म्हणलं वहिने वहिने हा म्हणलं दादाला सुरेश दादाला पैसे मागितले. म्हणलं आता मी बाय पतिवर्ता नवऱ्याचा मान पान ठेवणारी ही तुम्हाला तर माहितच आहे. होय माहित आहे की? एवढे वर्ष झालं संसार करत्या. होय आता नवऱ्याची किरीटी मोठी हा नेऊन
सगळे लवकर सकाळ सकाळ न्यायचे. तसं नाव किरडी नाव किरडेट मग इंग्लिश काय तुझ्या आई सांगायची काय? कारभारी माझ्या आईवर जाऊ नका. तुमची किरडेट मोठी कारभारी क्रिकेट म्हणते रे. किरडेट ते त्या आवाजाला छापला आहे मला. च्या पडलाय काय? हा त्याच्यामुळे बाईक सुद्धा गेला. त्याच्यामुळे कारभारी हा. अगदी म्हणलं वहिनी हा. दादा पैसे मागितले. आता तुमची किरडी सांभाळायसाठी आता काय करावं? किरडेट कारभारी सांभाळायसाठी ह्याला पैसे दिले कारभारी. हा. असलं एवढं दोस्त पुन्हा सांगून देऊ हा. कारभारी. हा. आता मी सूट कातून हा. तुम्हाला एवढे पैसे कमवून दिलं. होय. मी किती मेहनत केली आहे. होय, लय सूट मेहनत. कातून माझा अंग काढला. आता मग आबाई रेडिओ एक मोठा लोट आणतो. आता माझी रेडिओ बिल आहे. कारभारी हा. एवढं टाकून बोलायचं काम नाही. ऐकून तरी घे की. मी होत्या एवढं टाकून बोलला. हा. अगं मी काय म्हणतो ऐकून तर घे. तुझं अंग नाही दाखवलंय ना, हा म्हणून त्या अंगाची नजर कारभारी काढायची. म्हशीच्या आवला नाही काय. मग आता तुझ्या अंगाची सुस्ती कवा निघायची? कारभारी नवऱ्याची बायको आहे मी. होय. तर त्या बायकोला काय लागलंय विचारायचं का तुमचा बाप विचारायचा नाही शंकर दादा. माझ्या बापाने घेतली तिच्या आईच्या गावात पाय. मी गावाला जायला हा. अजून काय पाहिजे तुझ्या हाताला? कारभारी सूट कातून माझा अंग दांडावलंय. होय. तर काय त्यासाठी काय लागतंय सांगू का? सांग लवकर. आता सांगू का? जरा थोडं लवकर सांग. लगेच सांगू का? आता सांग ना बरं का तुले. ऐक, जाऊ नका. हा. लगेच सांगते बघा. सांग लवकर. लगेच सांगू का? आता याच्या मारी दिवशी ना कोल्हापुरी कल्ला विजापूरचं दोंडा. समुद्राचं पाणी आला नाही आला. समुद्राचं पाणी आला नाही आला. वासर साबण लावायला माझ्या अंगाला वास यायला. कारभारी आता तर ऐकायला असेल. आले थोडं एक दोंडा काय पाहिजे मग तुझ्या डोक्यात घालायला. मला माझ्या डोक्यात टाका मला मारून. एकुलती एक. याने काय 5-5 6 बायका आहेत. कसं ना मग. मग एकुलती एक लाडक्याला माझा परपंच एवढा चालवायला कारभारी गेला. परत एकदा सांगते. सांग. नाक उघडं सोडून ऐका. पुढं. हा? पुढचा. अरे बाई, नाकाला ऐकायला. असं आहे का? हा. कोल्हापुरी कवाल विजापूरचा धोंडा. कोल्हापुरी. कोल्हापुरी कवाल. कवाल हा. विजापूरचा धोंडा. समुद्राचं पाणी आणि नाह्याला आणि वासाचा साबण लावायला घमघमाट वास यायला माझ्या अंगाला. थांब एवढ्या लांब जाऊ नको. एवढ्या लांब जाऊ नको. बर विजापूरचा धोंडा आला तर का नाही हा तिथं मोठं धोंड वतलेलं काढलं. बर ते धोंडा आणतो इथं पाटकार घासायला आणि जाताना ब्रिज मध्ये पाणी वाहत झाले. हे तळ हा तळ हा रेल्वे ब्रिज खालचं. ते गावाचं सगळं सांडपाणी आहे ती गटारचं. त्यात किती भारी सामान आहे तुला माहित नाही का? कारभारी ती काय खरं झालेली मागणं यावं आहे का? तसं नाही एक साबण येते त्यात मिक्स घेऊन. असं आहे काय? हा तुला काही ताप नको. कारभारी हा एवढं टाकून बोलायचं काम नाही. होय हा सारखं दाबारी घेऊ नको. हा एवढं टाकून बोलला हा तर बघा मी सांगते तुम्हाला. सांग. आता काय लागतंय सांगू का? सांग लवकर. आता सांगू का? जरा वयस लवकर सांग. काय नाही माझं टायमिंग संपले. हा हा कारभारी तो पण निळ वायरा म्हणते ती. टायमिंग संपले म्हणजे लगे वर जायचं. तसं ना बा. हा आता वय म्हणायचं टायमिंग संपले. असं आहे का? हा आता असं सांगते इथं पालतं पडलं की तिथं लगेच जवळच्या गावाचं. हा बरं अस्वाला जावला. जवळच्या गावाचं जाऊ. इथं पालतं पडलं की तिथं
इथं पालत पडली तिथं तिथं उतरते लगेच. होय हा. सांग ना ते कसं माहिती आहे कसं? का ते कसं असतं इष्टीचं मागचं सामासात बाकडा असतं का नाही हा. म्हणजे तिथं झोपायचं ते स्टॉप आल्यावर झोपायचं. हा तिथं झोपायचं गुडघ्यावर रांगायचं दिसते पालती उडी मारायची हा अशी तो माझ्या माझ्या गावाची नावं सांगते का सांग 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 आता सांगू का सांग लवकर लगेच सांगू का सांग नाही तर बस वैताग मला मग काय सीमा तर कधी वैतागली होती का जरा जरा थोडी काय हा पंढरपूरचा कुकवाना लिहायला पंढरपूरचा कुकवाना लिहायला मंगुड्याचा अर्थ तोंड बघायला मुकमी हवायला हाय का नाही का त्या जवळच्या गावात पाहिलं का अहो तुमचं डोकं आहे का मिठभराचा खोका आहे कारभारी तुमच्या अशा डोक्याने तुमच्या पुढे डोकं तर फोडून घेऊ का दगड आणून घेऊ का फास्टर आणून घेऊ का कसरा आणून घेऊ का मायावरा तर जाऊ का तिकीट काढून घेऊ का लगेच पेशलच म्हणजे गावाला बसला म्हणा की एवढं का चालवायला कारभारी हा ना? त्याला दिवशी महा लई हाताला बोलूच नको असं 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 शेमान ऐकला या कारभारी परत एकदा सांगते कारणवाडीला करून सांगण्याचं ज्ञान पंढरपूरच्या कुकवाना लिहायला आणि मंगुड्याचा आरसा तोंड बघायला मुख निळायला माझा घाम एकदम असा सुंदर चेहरा बघायला कारभारी कारणवाडी माहिती आहे का कुठली डबऱ्यातली डबऱ्यात फुरलेली नवा नाही डबऱ्यात फुरलेली नवा डबऱ्यातली म्हणजे लवणातली हा त्या कारणवाडीचा करून आणला कारभारी सांगोल्याचं ज्ञान कसं आहे माहितीये का सांगोल्याचं ज्ञान इतकं छान आहे आता बाई कारभारी जर त्या सांगोल्याचं ज्ञान लावल्यावर त्या पंढरपूरचा कुकू जर त्या मेनावर लावला कारभारी काय सांगू गॅरंटी त्या कुकाची काय सांगू गॅरंटी कारभारी पंढरपूरचा कुकू कसा माहितीये का लाल भडक पैसा हुडक तिथं पण दारू पण संपला तर बाच्या खिशाला जाऊन धरत संपला तर असं बोंबलत फील व्हाय होतं तीच चाललंय कारभारी सांगलीच्या मेनावर पंढरपूरचा कुकू जर लिहिला बा कारभारी काय सांगू कारभारी त्याची गॅरंटी त्या मेनाच्या कुकाची मी त्या सांगलीच्या मेनावरच्या कुकाची काय गॅरंटी सांगू कारभारी कारभारी अशी गॅरंटी कारभारी तुम्ही मरून 12 वर्ष झाले तरी माझ्या कपाळाचा कुकू जायचा नाही कारभारी मी मरून 12 वर्ष झाल्यावर गावाला कुकूला भेटते असं नव्ह गॅरंटी सांगत्या कुकाची गॅरंटी आता दुसरं काय म्हणजे आणि मंगळाचा अर्थ तोंड बघायला मुकणे हवायला होय आम्ही देऊ का जनावरच्या आवाज त्यात काय दिसतंय काय 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 हा हा तुला आरसा मंगळाचा आरसा मंगुड्याचा नव्या दुकानाचा हा मंगळाचा आरसा कोणतं नाव आहे असं नाही कारभारी मंगळाचा आरसा हा कसा आहे मंगळाचा आरसा ते म्हणजे नाव्या दुकानात नाव तुमच्या बाण स्त्रीच्या जाती नाव्या दुकानात गेलं होतं का तुला कसं माहिती त्या दिवशी कशी असते तुम्हाला माहितीये का कशी आहे ती संत म्हणायचं कार्ट उंच ती संत म्हणायचं लय उंच आहे ती काय रे माझ्या मुला
काय पाहिजे अजून नाही या किती कोणी बोलतोय इकडे काय म्हणला कारभारी काय मागितलं खाल्ले काय कारभारी हा काय त्याला मागितलं जाऊ घुस काय मागणी ती घुस ना घुस मला काय ना माझ्या मला मला दांडक पाहिजे उसाचा ऊस पाहिजे ऊस काय पाहिजे घुस ऊस म्हणलं ना मम्मी घुस पाहिजे ए, गाडीवाला, घुस दे रे बा, आम्हाला द्या, तुम्हाला. चालू जाईल, असा नको ऊस पाहिजे थांब राहत येते गाडी बंधाला लगेच थांब रे मला सोडा गाडी बंधाला माझं मूल रडायला लागलंय कवलं पिळं आहे गाडी आल्यावर काय बरं म्हणलंय का तुझी गाडी चालली त्याला काढलं की रे बाबा तुझं मूल काय तुला लेकरं बाळ आहेत का तुला काही लेकरं बाळ आहेत का नाही मुलग्या? पहिला अजून हात दुखायला लागला माझा अरे थोडं एक काढलं की त्याला नेऊन चावलं त्याला मर्यावर मला ऊस पाहिजे काय रे तुला किती रे ऊस अरे लागू नको, काय झालं आता असं पाहिजे ना माझा सोन्या थांबा हे नाही मोडून अरे माझ्या मुला शंकर शब्द आवाज येतोय काय पाहिजे रे तुला मला मोडून पाहिजे दिला की आता कसं पाहिजे मला सोडून पाहिजे थांब बाबा ठीक आहे सोडून या इथल्या गावात पाहिजे लेकराच्या असल्या. काय झाले अरे गेला की सोडून असं नको कसा पाहिजे मला होतं कसं पाहिजे तुझ्या आवाजाच्या वर काय झालं बाबाला? 7 देवाला नवस केलं असल्या 7 मुलाला पोरगं घेतले बाबा आणि त्याला मारायला लागले असलं काय केलं अरे होतं असल्या लेकराला काय डबऱ्याला घालायचे कारभारी काय बाबा एका माझ्या मुलावर गेले ते नाही नाही हाय ते गेले बिना करीत काय झालं आता मी त्या दिवशी काल आला तुम्हाला मी ती सांगतो तुम्हाला हा सांग की तिथे तुम्ही गाडी करायला गेला चला नाही नाव्याची नमू माझी आहे. तर मला पण किती हवी गाडी बांधायला चालला होता तुमचा हे बा. पोरापान गाडी बांधायला म्हणलं दादा दादा हा. मी तुमचा रडायला लागलं बा. का रडायला लागलं आहे काय म्हणलं आहे मला ऊस पाहिजे काय पाहिजे ऊस पाहिजे ना ऊस पाहिजे म्हणलं होय ते जा कारभारी लेकरं मागितलं म्हणजे गाडी बांधायला चालवलं जरा जागेवर जासं म्हणलं बर त्याला म्हणलं जरा ऊस म्हणतो घाल डबऱ्या म्हणते हा त्याला जरा हातापाया पडली बर हातापायात पडली हातात घेऊन हातात घेऊन पायता बर तेव्हा लगेच म्हटलं की इकडं. लगेच हा बर ऊस दिला बर ऊस दिला म्हणते मला कसा लोक मग कसा म्हटलं मला म्हणून पाहिजे ते जा बाप पहिले अगदी लेकराला हात पडवतोय ना. ना अहो, कारभारी मी पण तेवढी लेकराच्या मायेची आहे मी दिला की मोडून तुला हाय ना माया म्हणून माया गेली तर मोडून दिला मला कसा नको म्हणते मला सोलून पाहिजे कसा पाहिजे सोलून पाहिजे सोनवर ते जा अहो कारभारी मी सोलून बी दिला बर मग परत मी कार्ट म्हणते मला तसा नको मग कसा पाहिजे पुन्हा म्हणते मला होता तसा करून त्याच्या पाच करून दिला होता केलता केलता ते जा कसा केलता तुला सांगू का सांगा की. लय अवघड आहे सोलून हा कसा जायला असं इकडं आपलं आहे नाही हात काढते नव काय वेळ पाहुणे तिकडे जमिनी येतो घेतात चार कॅने मिळतील की तुला अच्छा तिकडे जाऊन कसा कसा तोडून आणायला बर आणि इथं ट्रॅक्टरला बैल झोपायचे ट्रॅक्टरला पहिलं पाहिजे होय काय शेतकरी आहे, बर महाग टिकून जोडायचे
मागं टिपर हा ऊस लावायचं ऊस लावाय ऐकून तरी घे की बस येते की हा. चाकर तुला दोघांना बसवायचं आणि सरी सोडायची बर सरी सोडायची. ऐकून तरी घे की हा, सरी सोडायची हा, ऊस घ्यायचा हा. पहिले दोघं दोन डोक्यात घालून घ्यायचं असं म्हणजे त्याची पूजा असते बर आणि पुन्हा काय करायचं शोधायचं आणि डोळ्यावर करून लावायचं आपलं हो उसाचं उसाचं डोळा उचलला. बर. 4-6 महिने इकडे तिकडे गेली ऊस येतोय मन तोडून घ्यायला नाही का त्याला कारभारी हा? एवढं डोकं तुमचं कुठलं चाललं माझं मी हा? आम्ही लय लांब शिकलो तिकडे नाही ना होय राजापूरच्या बुर्डिंग मध्ये अरे 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 मग ते तिथे आहे ना. हा, तिथे आहे ना. ते आधी थोड्या वेळाने सांगा आता कारभारी मुंगड्याचा आरसा आणला होय बायनं खुकलेली लिहिली हा होय कारभारी हो त्या कुकामुळे तर मला तुमची बायको होती होय 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 नाहीतर मग काय जोडीदाराची मुलगी नाही तर मित्र जाऊन व्हायला गेले अच्छा असं नाही कारभारी हो कसं? गॅरंटी फुकाची एवढी महत्वाची हे करून दिले होय. आता कारभारी हा आता तुम्ही तर नाना खोकं लावलं मी काय आता उघडीच बसायची का नको 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 पळून जाते मग काय तुला काय पाहिजे आता कारभारी काय लागतं पण तुमचा बाप विचारायचा आता काय पाहिजे तुझ्या हाताला राटानं माझा आता सगळं पैसे कमवलेलं आहे ते जायला आता माझ्या स्वतःच्या मग तुला शिजवायचे शिजवायची ना शिजवून जाळून मारून टाका सजवायची आहे सजवायचे मग आता काय लग्न पाहिजे तुला लंगडं नाही पागलं आता मग काय पाहिजे आता सांगू का सांग लवकर लगेच सांगू का सांगणार बस नाही हा? बस का तुम्ही निघून पुण्याची चोळी मुंबईचा शिवणार शिवायला मुंबईचा शिवणार शिवायला बेंगलोरची चोळी पुण्याचा जाणार मुंबईचा शिवणार शिवायला मुंबईचा शिवणार शिवायला कोल्हापुरी चप्पल नजर चप्पल सांगलीचा आवाज वाजायला सांगलीचा आवाज वाजायला विरोधाचं पाणी लावायला माझ्या चपलाला कष्टाची ना आता जवळची घेतली सगळी काय ते सांगितलं जरा कोल्हापुरी चप्पल नजर दिप्पल झोपलेल्या माणसाची नाही 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 झोपेल माझा नजर दिसते का डोळे उघडल्याशिवाय नजर द्या करणार आता तू म्हणले की चप्पल काय कोल्हापुरी चप्पल नजर दिप्पल सांगलीचा आवाज वाजायला मिरजेचं पालीस लावायला कोणाला चपलेला मला ना हा मला वाटतं तुला कारभारी मिरजेचं पालीस लावायला माझ्या चपलेला होय लंगडं कुठलं पाहिजे म्हणजे संत सांगतात बर आता आता लगे येणार मला. कारभारी हा मिरजेला देणार का पालीस लावायला 1 रुपये येणार की कारभारी मी किती कमवत्या तू कमू दे रुपया पालीसला किती लागते 5 रुपये कारभारी हा मग मिरजेच्या पालीला 5 रुपये द्यायला मी कमवते 1 रुपया होय आता मी 1 रुपया कमवत्यात मिरजेच्या पालीला 5 रुपये घेतो म्हणजे हे किती झालं 5 त्या 5 मध्ये 1 द्यायला किती राहिलं 4 4 रुपये आपल्याला फायदा नाही का वा 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 वाचतो करू काय हो कारभारी तू शाळा शिकली पाहिजे तू आमची शाळा हा? अहो लय शाळा झाल्या किती झाल्या लय लय तरी किती ठिकाण तुमच्या शाळेत तुमच्या सांगलीच्या आणि मिरजेच्या मध्ये आहे ते रूपम आहे ये ते आम्ही तुमची मैत्रिणी हा. जेव्हा भावाच्या एका हात मारी सर जाऊ होते एकाला हात मारली तर गाव गोळा होते हात मारली वाय 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 करून सगळं गाव येणार कधी कधी येडे शाळा होती. मग काय त्या शाळेत आम्ही दोघं शिकलो मग 1 नंबर शाळा झाली 12 वर्ष शाळा केली कारभारी शाळा 12 पल्लीचा पलपल्लीत पहिलीचा वर्ग सोडला पुन्हा तिथे वारपाणी परत सुटली काय कारण का सोडला नाही माहिती आहे का
ती पहिली पद्धत होती. पहिलीतनं दुसरीत गेलं की सुकडी पण. त्या सुकडीमुळं सुकडीमुळे पहिलीतनं शाळा सोडली नाही, पुढे गेलीच नाही. हा. 12 वर्ष शिकली तिथला हाय सवय. मग तुमचं असं झाले बरं की शाळा शिकवून मास्तर लेटर घालावे तुमची पहिली सुटली नाही. तर गेलं तर आम्ही तिथला हिसाब सोडला नाही. तुम्ही हुशार आहे काय? हा. हा. आता कारभारी तर काय पाहिजे तुला वाटायला? लगेच सांगू का? सांग लवकर. आता सांगू का? आता हिला कसं सांगू बरं? शाबू आणला शाबू घातला. शाबू आणू दे का बघा आणू दे? शाबू आणल्याशिवाय सांगायला नाही म्हणलं. होय. हा. बेंगलोरचं लुगडा, पुण्याचं शिवणा, मुंबईचं शिवणाला शिवायला, पुण्याचं शिवणाला शिवायला, काटवाडी तपकीर घासायला माझ्या दाताला. बेंगलोरची लुगडं, हा. पुण्याची चोळी, मुंबईचं शिवणाला शिवायला, आणि काय दुसरं? एकदम माणसं जाळ्या डिझाईन काढायला आणि काटेवाडी तपकीर घासायला माझ्या दाताला मस्त पैकी. तपकीर आणूस तर हा. तिथं त्या खाद्याचा दगड आणतो चिचून देतो तुला. कारभारी खाणीतलं दगड बी घासत नाही आणि मिस्त्री बी घासत नाही. नाही नाही घासत. हो का? आता का पण विचारताय म्हणून मी सांगतो. कारभारी, हो. हा तुमचा दोस्त. ही. हा. हा तुमचा दोस्त. कारभारी मी का मिस्त्री घासत नाही ती सांगते. हा, सांग. ह्या तुमच्या दोस्ताची मालकीन गुजरातची. गुजरातची. पहिल्यापासून तंबाखूची मिसरी घासायची सवय. हिला. हा. बर. मी काय तंबाखूची मिसरी घासत नाही ती सांग. तिला कलप जाणगी. तलप नाही. मग काय? तलप तलप. कलप ये. हा. बर. हा. तिला मिसरी घासायची तलप दाटली. बर. बाय ना रोज मिसरी घासायची कशी माहिती आहे का? कशी? गड्याचा दरारा भारी. त्या गड्याचा. हा गड्याचा दरारा भारी बायकोच्या आरी. म्हणून तर की चप्पल शिवायची आली. हा हा. कसं नव्ह. मग कसं? दरारा भारी. हा. बाई स्वयंपाकाला बसायची. आणि दरारा भारी बाहेर नवरा आला म्हणलं बर. काय करायची माहिती आहे का? म्हणजे नवरा गेला म्हणलं की पत्राची मिसरी काढायची. हा. घास घास सोलापूर कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर सोलापूर. कसं नव्ह. मग कसं? ती मिसरी घासायची. मला वाटलं सोलापूर कोल्हापूर मिसरी तर तुझी तिकीट का चाललं होतं नाही काही. नाही नाही ती अशी 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 मिसरी घासायची. बर. आणि मिसरी घासायची तेवढ्यात नवरा आला म्हणजे की घरी बाई का म्हणायची कारभारी आलं. काय आलं? दरारा दरारा भारी बायकोच्या आरी. होय. पटकन लगेच म्हणायची काय करायचं माहिती आहे काय? का? हाताची मिसरी चुलीत, आणि चुलीतले तोंडातली मिसरी पोटात. वटा. आणि कारभारी आलं म्हणायचं हात घसा 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 घासायचा. सगळ्याच वाटलं होतं. म्हणजे सगळं वाटलं होते ना वा कसं? हातातली मिसरी जावा म्हणून. हात बसत होते बे. हा. मला वाटलं आणि कारभारी असं करून हा. 10-12 वर्ष कधी गेले कळलं नाही. बायच्या लागलं पोटात दुखायला. पोटात दुखायला लागलं. हा. बर. गड्याने विचार केला म्हणला बायको इकुलती एक आहे. त्याला एक कोणत्या कारण आमच्या काय जत्रेत लावली मी. तसंच बघ. मग कसं? गडी बायकोचा लाडका खोपावरला दोडका हा. पाळत घातलेला. वाळत घातलेला. बाईच्या पोटात दुखायला डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही. डॉक्टरने सांगितलं. हा. माझ्या वडील एक खुश झाला. गेलं ना मग. कोणाचं? बायकोचं डॉक्टरचं बी नव्हतं. बायकोच सांगितलं. हा. बर. गडी खूप झाला. होय. काय मरल म्हणून. मला वाटलं बरं म्हणून. बरावं म्हणून. नाही तसं हा. नव्हतं. ऑपरेशन केलं नीट होईल. अच्छा त्यासाठी गडी म्हणला
ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही म्हणला ही 10 एकर गेली तर जाऊ दे कोणाची? तसं ना तात्पुरतं देवा नाही सकाळी. हा गडी म्हणा 10 एकर गेलं तर जाऊ दे बरं बायकोला नीट करणार हा, ऑपरेशन झालं कारभारी काय सांगू तुम्हाला सांग. बाईच्या पोटात 10 किलो मिसरी काढली किती? 10 किलो नुसती मिसळच आहे खरं तर काही काही. मिसरी होती का किराणा दुकान होतं? आता ते तुलाच विचार नक्की काय होतं? म्हणून कारभारी तुम्हाला खरं सांगू म्हणून मी कारभारी वा 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 वा. म्हणून तुला समजलं पाहिजे रे. हा, बरं, ठीक आहे. तर कारभारी तू पुढं काय म्हणली की? तर सांगितलं होतं. हा. आपलं 5 मिनिटं अडचण. दहा मिनिटं. कारभारी हा. आता थोडक्यात सांगते सांग. शेवटचं सांग की. लय वेळ पहिले सांगितलं. होय होय. तर आता सांगू का सांग लवकर. लगेच सांगू का आता सगळी गेल्यावर सांग. सांगू हा. चुनचुनच्या लागायचे गाय डालगावचा मनपट कमरेला डालगावचा मनपट कमरेला जोडीने जायाच्या देवाला रे बाबाला माया पडायला सजना. कारभारी ध्यानात राहिला असेल. आले की. काय वा? जोडीने जाया लाज वाटते का? एवढा मोठा मेन हट्ट होतो वांग्या. कारभारी हा. मनापासून एवढी बोंबलली हा. की एक म्हणजे ना लागला माझ्या डोक्यात नाही डोक्यावरून गेल्या आणि माझ्या आता सांगितलं राहू देईन मी जातो अगं ही देवाच आहे ग. देवाचं हा. काय जोडीने जाया काय दुसरं दुसरं बघेन ना काय का की मला सोडून. तसं नाही कारभार मग एक पण जणाला आता तो आता त्याला लाज वाटतं का तुम्हाला आता हात टाकायला नाही नाही. हा हा का? तुझं दार वाढलं काय? दार वाढलं का दार लागलं या घराला वाढला. हा, कारभारी हा. चुनचुन छाय वाजायची घाय हा. डालगावचा मासपट्टा कमरेला रोजा मांस फाटा कमरेला. डालगावचा मासपट्टा कसा आहे माहिती का कारभार कसा रे? एकदम कडक कसा आहे कसा? एकदम ती डालगावचा मासपट्टा जर मी लिहिले हा. आणि या सांगलीच्या बाजारात जर चालली. चालली हा. तर लोक बघतील आणि काय म्हणतील माहितीये का नाही. हा? बघायची लाईन लागली काय गड्यानं बायको सांभाळल्या काय गड्यानं बायको सांभाळल्या किरडी कुणाची वाढली मी बी काय तुला कच्चा सांभाळतो रोज तुला घरासमोर पेट चालू आहे. असं हा. तुम्हाला सांगितलं की मी काय त्या जर्शी बघायची आवडत आहे काय तेव्हा सगळं तेव्हा माझं नाव येईल म्हणजे ना. असं आहे का? हा. कारभारी हा. जर करता मी डालगावचा मासपटा जर लिहिले हा. तर कसा वाजल? कसा वाजा माहिती आहे का कसा? छुन 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 जर पट्टा तसा वाजल छुन छुन छुन. हा. तू पुढे हा. आणि मग कसं ठोंग ठोंग ठोंग. कशा आता तुझे सगळे एवढे मीडियाच वाढव. शिमग्यात चुकला होता काय तुझी एवढी मीडियाच वाढव महाग तुझा काय मोल कराय मी कमाई किती रुपयाची. बर आणि सगळं गाव गोळा केले तू सगळे वाला जाऊन. रुपये का मोरू ती कारभारी होय होय होय. कारभारी हा. असं वाजल कसं कसं? छुन 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 होय. ते तुम्ही काय म्हणताय ठोंग ठोंग ठोंग. तुम्ही काही शिमग्यात चुकला होता का बाकुबाच्या पुनवीला गेला होता शिमग्यात नाही चुकलो आता हा कार्यक्रमाला जायला लागते म्हणून. आणि सुरव्या विंदरा चंदरा नाम गायले सुंदरा विंदरा चंदरा
सर्वांना